श्री दिनेश देवळू घागरे राहणार मोहोळ येथील कायमचा रहिवासी आहे. मी नागनाथाचा एक निस्सीम भक्त आहे असं मला स्वतःला वाटतं. तर श्री क्षेत्र मोहोळ येथील श्री सद्गुरू नागनाथ देवाच्या यात्रेच्या कार्यक्रमाची माहिती सांगतो आपल्याला. 17 तारखे दिवशी 17/4/2026 रोजी श्रीस तेल लागल्या प्रकार चालू होतो. 18 तारखेला वसंत पूजा गाभाऱ्यातली पूजा असते. 19 तारखेला खर्ग पाटे खर्गाची जे भाकणूक मानली जाते. जे भाकणूक हा साधारण पहिल्या खरगा दिवशी जी भाकणूक असते ती राज्यातली असते. राज्यामध्ये जे काय काय घडणाऱ्या गोष्टी आहेत, एक राज्यामधले स्थित्यंतर बदल जे असतात त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तरी कधीही, जसं आज माझं वय 63 चालू आहे, जसं मला कळतं असं पाहतो आम्ही, तर आज तक कधीही त्याच्यामध्ये बदल झाले नाही. हा झाला राजकीय विषय. त्यानंतर पेरणी म्हणजे शेतकऱ्याच्या जीवाचा विषय असतो की जे पेरणी पाऊस किती पडेल, पेरणी कशी होईल, पेरणी तटणार आहे का सरळ होणार आहे, की त्याच्या काही सांकेतिक भाषेमध्ये महाराजांच्या हातून हे भागणूक केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 तारखे दिवशी त्यांचे भक्त आहेत बिकलिंग महाराज, त्यांच्या भेटीला जायचं असतं. तिथून तिथे शोभेचे दारूकाम केलं जातं सगळं. त्यानंतर 23 तारखेला आता गण आहेत. गणाचा कार्यक्रम हा दुपारी साधारण 4 वाजता चालू होतो. महाराजांच्या अंगात वायुरूपानं देवाचा प्रवेश झाल्यानंतर गणासह मिरवणूक होती. त्या दिवशी देशाची पूर्ण देशाची स्थित्यंतर की जे की दरवाजा दिल्ली दरवाजा मानला जातो, त्या दरवाजामध्ये देशाची स्थित्यंतर जी काय होतील, राज्याची खरगा दिवशी होतात आणि गणा दिवशी देशाची परिस्थिती, देशामध्ये राजकारणाची अवस्था काय होईल, काय काय बदल होतील किंवा बदल होणार नाहीत, किंवा एखादा म्हणजे मोठा नेता जर काय कमी जास्त असेल तेही त्यांच्यामार्फत कळलं जातं. त्यानंतर पुन्हा पेरणी जी रब्बी म्हणली जाते, शेतकऱ्यांचा विषय असतो, रब्बीची पेरणी असते. त्यानंतर मसुदीपाशी त्याला काही सांकेतिक भाषेत विचारलं जातं मुंगीचा दोंडा. तर मुंगीच्या दोंड्यावर वैरण जनावरांना वैरण पुरल का नाही हे सांगितलं जातं. आणि आज ताग आहेत ह्याच्यामध्ये एवढाही बदल झालेला नाही. हे खूप मोठं अभिमानाची गोष्ट आहे. आज जग 21व्या शतकात 25व्या शतकात झालं म्हणतो आपण, पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धा वगैरे हा विषयच येत नाही. काय तर ते बदलच होऊ शकत नाही. आज तागात आम्ही खूप खातो. आणि त्यानंतर 29 तारखेला तेल उतरतं, 26 तारखेला तेल उतरतं, त्यानंतर यात्रा संपते. ह्याच्यानंतर कुस्त्या असतात, नामांकित मालनाच्या कुस्त्या गणाच्या दुसऱ्या दिवशी केल्या जातात. 24 तारखेला कुस्त्या होतात. कुस्त्या चांगल्या पद्धतीच्या केल्या जातात आणि कुस्त्या झाल्यानंतर यात्रा थोड्या प्रमाणात कमी होती. पण 29 तारखेला तेल उतरलं. यात्रा 26 तारखेला श्रीचा अभिषेक होऊन तेल उतरलं जातं. तेल उतरल्यानंतर यात्रा संपली. श्री नागनाथ महाराज हे 12 बोलीतील 18 पगड जातीचे देव आहेत अशी माहिती आहे. तर त्या मानकऱ्याचं महत्त्व आहे. ते बौद्धतर मानकरी आहेत. त्या मानकऱ्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे, काय मान असतं? मानकरी सर्व प्रकारचे मानकरी सर्व प्रकारचे या ठिकाणी आहेत. मुस्लिम असतील, माळी समाज असेल किंवा कोणत्याही प्रकारचे सर्व समाजाचे, सर्व धर्माचे मानकऱ्याबद्दल माहिती सांगतो थोडीशी. 2 देशमुख, एक मराठा देशमुख, एक धनगर देशमुख, हे यात्रेचे मुख्य असतात. यात्रा ही संपूर्ण त्यांच्या अख्त्यात पार पाडली जाते. ते पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जाऊन ते मानाचे व्हिडिओ वगैरे देतात आणि त्यानंतर यात्रा सुरू होती. त्यामध्ये मानकरी म्हणले तर चेटे, वाले, लिंगायत समाज आहे, धनगर समाज आहे, कोळी आहेत, सुतार आहेत, खिरगे महाराज हेच आहेत, गावडे, जोडटक्के, माळी, मुस्लिम, मांग, महार, तोडकर, पोद्दार, सोनार, चौधरी, म्हणजे सर्व बुलतेदार ह्या यात्रेमध्ये सहभाग असतो त्यांचा. आणि ते आल्याशिवाय यात्रा सक्सेस होत नाही. तो प्रत्येक समाजाला नागनाथ देवस्थानाने किंवा नागनाथाला स्वतः मान दिलेला आहे आणि तो मान आज तागात चालू राहिलेला आहे. इथून पुढे चालू राहणारच आहे. ह्याच्यामध्ये मला नाही वाटतं की कधी म्हणजे खंड होईल. काही सेवेकरी आहेत, काही मानकरी आहेत. सेवेकरीमध्ये आम्ही म्हणजे समाजाचे बरेच लोक आहेत की जेणेकरून यात्रा चांगल्या पद्धतीने गुमत्याचंही घर आहे, गुमत्याचं आहे आपल्या ह्याच्यात एक, तर ते मानकरी म्हणजे यात्रा पूर्ण चांगल्या पद्धतीने पार पडेल अशा पद्धतीने यात्रेचं चालू आहे. महाराष्ट्रानं आज एक चांगला उपक्रम केला की जे एक माझ्यासारख्या छोट्याशा भक्ताला नागनाथाची जी काही अल्पमताने माहिती होती
ती माहिती सांगण्याचा एक सुखद अनुभव माझ्या नशिबात होता, तो मला मिळाला. त्याबद्दल मी लाईव्ह महाराष्ट्राचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.